आज आपण पाहणार आहोत जैन धर्मामध्ये अक्षय तृतीया हा सण का केला जातो आणि अक्षय तृतीया सणाबरोबर आदिनाथ भगवानांचा काय संबंध. काय कशी आहे अयोध्या नगरी? सुंदर आहे ना? रम्य वातावरण, सुंदर सकाळ. हा राजवाडा आहे राजा नाभिराय यांचा. हे आहेत राजा नाभिराय आणि राणी मरुदेवी, आणि यांच्या पोटी जन्म झाला तो राजकुमार ऋषभदेव. हे आहेत राजकुमार ऋषभदेव. राजकुमार ऋषभदेव यांची 2 विवाह झाले होते. पहिल्या पत्नी होत्या राणी नंदा आणि दुसऱ्या पत्नी होत्या राणी सुनंदा. राजकुमार ऋषभदेव आणि राणी नंदा यांना भरत चक्रवर्ती आदी 100 पुत्र होते आणि ब्राह्मी नावाची सुंदर कन्या होती. राणी सुनंदा आणि राजा ऋषभदेव यांना बाहुबली हा पुत्र आणि सुंदरी नावाची कन्या होती. एक दिवस राजा ऋषभदेव आपल्या राज दरबारात निलंजनाचे नृत्य पाहत होते. निलंजना नृत्यात तल्लीन होती आणि राजा ऋषभदेव नृत्य बघण्यात मग्न होते. पण अचानक नृत्य करत असताना नीलजना खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. हे पाहून राजा ऋषभदेव यांना संसाराची क्षणभंगुरता लक्षात आली आणि राज्य वगैरे सर्व ओढून त्यांनी दिगंबर मुनी बनले. 6 महिने आत्मधनात मग्न राहिले. त्यानंतर लोकांना आहार विधी माहीत नसल्यामुळे 6 महिने त्यांना आहार मिळाला नाही आणि 1 वर्षानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी राजा श्रेयांश यांच्या घरी इक्षू रसाचा आहार झाले आणि त्या दिवसापासून अक्षय तृतीया पर्व सुरू झाला. त्यानंतर अखंड मौन राहून ते आत्मसाधन करत राहिले. त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले आणि ते वितराग सर्वज्ञ भगवान बनले.